नरेंद्र मोदीचे 12 वर्षाच्या या कालाचा मी एका वाक्यात वर्णन करू इच्छितो. निकमे मोदी सरकार आणि जनतेला कार. अरे या देशातील प्रत्येक जनतेला जनतेला विचारा, या देशामध्ये ईव्हीएमच्या ऐवजी जर बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या तर भाजपचा पाला पाचोळा सुद्धा शिल्लक राहणार नाही. भारताच्या राजकारणामध्ये भाजप हा कसपाटासारखा उडून जाईल. भाजपचं कसपाट सुद्धा जागेला भारताच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणामध्ये तर बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या तर भाजपचं भारताच्या राजकारणामध्ये कसपाटशी शिल्लक राहणार नाही. आमच्या ग्रामीण भागात म्हणतात ब्याला सुद्धा उरणार नाही. काय ईव्हीएम ऐवजी जर बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या तर भाजप भारताच्या राजकारणात ब्याला सुद्धा उरणार नाही. अशी एवढे लोक कटाळलेत, एवढे लोक भाजपला वैतागलेले आहेत. आणि म्हणून निकम्मे मोदी सरकार आणि जनतेला कार असंच वर्णन या मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या सत्ताधारी 12 वर्षाच्या काळाचं करावं लागेल. काय तुमच्या 12 वर्षाचा काळ, काय गुणगान गावा, कुठल्या तोंडानं पंतप्रधान मोदी साहेब, त्यांचे भाजपचे बगल बच्चे, भाजपचे सरकार, कुठल्या तोंडानं तुम्ही जनतेसमोर म्हणताय आम्ही 12 वर्ष पूर्ण केला? लाज नाही वाटत? सबका साथ सबका विकास अशी थाप मारली हो. सबका साथ आणि ब्राह्मणशाहीचा आणि भांडवलशाहीचा विकास हे तुमचा 12 वर्षाचा सरकाराचा अनुभव आहे. जनतेला ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशी सुद्धा थाप मारली आणि कधी नाही मिळला आणि गाठ गिळलं अशी अवस्था तुमच्या 12 वर्षाच्या भाजप मोदी सरकारच्या काळामध्ये झाले. अरे इतका भ्रष्टाचार जनता पार्टी, भाजप जनता पार्टी पक्षाचं नाव बदलून भ्रष्टाचारी जनता पार्टी असं ठेवण्याची वेळ ठेवावं लागेल. तुम्ही विरोधी पक्षांना सत्तेच्या बळावर विरोधी पक्ष फोडून तुम्ही घोटाळाच केला ना. मोठमोठे महाघोटाळे करणारे तुम्ही देशातून बाहेर हाकलून दिले. देशातून बाहेर जायला त्यांना पळून जाण्याची संधी दिली. अरे काँग्रेसनं काय केलं म्हणून 12 वर्षामध्ये काँग्रेसनं काय केलं एवढंच टिमकी वाजवली तुम्ही. अरे काँग्रेसनं काय केलं नाही म्हणून जनतेनं तुम्हाला निवडून दिलं ना. तुम्ही काय केलं? काँग्रेसनं का, आपण म्हणतो बघा, आपल्या एक म्हण आहे, मी तो शब्द वापरत नाही, तुम्ही ते समजून घ्या. काँग्रेसनं काडीनं खाल्ला पण तुम्ही पाठीवर खाल्ला. तुम्ही पाठीनं खाल्ला. काय खाल्ला? काय म्हण आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये? काँग्रेसनं काडीनं खाल्ला पण तुम्ही मात्र पाठीनं खाल्ला, पाठीवर खाल्ला. हे तुमचं 12 वर्षाचा काळ. या देशामध्ये शेतकरी सुखी नाही, या देशामध्ये तरुण सुखी नाही, या देशामध्ये दलित आदिवासी भटका समाज सुखी नाही, या देशामध्ये मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यामध्ये सुरक्षित नाही, या देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत, या देशामध्ये 6 वर्षाच्या मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. हे का तुमचं मोदी सरकाराचं 12 वर्ष? नोटाबंदीमुळे या देशातील छोटे मोठे लघु उद्योग तुम्ही बर्बाद नष्ट केले. सरकारी नफ्यात चालणारे सरकारी उद्योग तुम्ही स्वस्तामध्ये आणि फुकट तुम्ही अंदानीच्या भांडवलशाहीच्या गशात घातले. संविधान विरोधी, ज्या संविधानानं हा लोकशाही देश उभा केला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून भारत नावाचा लोकशाही देश उभा केला, ते संविधान विरोधी तुम्ही राजकारभार केला. लोकशाही धोक्यात आणली. सत्तेची हुकुमशाही आणि जाती धर्माच्या हिंदुत्वाच्या नावाखाली झुंडशाही निर्माण केली. तुम्ही झुंडशाहीची हुकुमशाही निर्माण केली, जाती धर्माची हुकुमशाही निर्माण केली, सत्तेची दादागिरी आणि हुकुमशाही तुमच्या 12 वर्षाच्या काळामध्ये निर्माण झाली. सुशिक्षित तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिलं मोदी साहेब,
पण त्या तरुणांच्या रोजगाराची समस्या सुटली नाही, तरुणांच्या हाताला काम मिळालं नाही. या देशातील सगळ्यात तरुण असणारा भारत, या भारतातील तरुणांना तुम्ही तुमच्या सरकारच्या काळामध्ये एक सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झुरळ म्हणतो, या देशातील तरुणांच्या हाताला काम तर तुम्ही दिलं नाही, रोजगाराची समस्या तर तुम्ही बेरोजगाराची समस्या तर तुम्ही मिटवली नाही, पण तरुणाची थट्टा मात्र तुमच्या राज्यात झाली. हे का तुमचं मोदी सरकार? आणि तरी इथला गोदीस मीडिया, इथले भाजपचे बगल बच्चे, अंधभक्त आणि सरकारमध्ये सामील झालेले लोक आणि सत्ताधारी मोदी सरकारच्या 12 वर्षाचं गुणगान गाताय. नाही बाबांनो, निकम्मे मोदी सरकार आणि जनतेला कार. हा देश सुरक्षित नाही. भ्रष्टाचार, जातीयता, धर्मांधता, सत्तेची मस्तवालपणा आणि हुकुमशाही आणि जनतेची लुटमार, कृषी प्रधान म्हणणाऱ्या भारत देशामध्ये नैसर्गिक संकटाचा सामना सातत्यानं शेतकऱ्याला करावा लागतो, तो उद्ध्वस्त होतो. त्यावर तुम्हाला कायमचा उपाय करता आला नाही, ना काँग्रेसला करता आला, ना भाजपच्या सरकारला करता आला. काँग्रेस सुद्धा या देश आणि संविधान चालवायला, लोकशाही चालवायला नालायक निघाली आणि मोदी सरकारचा 12 वर्षाचा काळ पाहिला तर भाजप सरकार सुद्धा महानालायक निघालं. तुम्ही काय या देशाचं 12 वाजवलं. भाजपच्या मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या काळामध्ये या देशाचं 12 वाजवलं, 3-13 झालं. आणि तरी सुद्धा तुम्ही 12 वर्षाचा आनंद साजरा करताना तुम्हाला लाज नाही का वाटत? कुठल्या तोंडासमोर, जनतेसमोर येऊन नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तुम्ही कुठल्या तोंडानं जनतेसमोर येऊन भाषणं देता हो? त्या भाषण देता चेहऱ्यावरती लबाडी दिसते, आत्मविश्वास दिसत नाही. मोदी सरकार, नरेंद्र मोदी जेव्हा 12 वर्षाच्या सत्ता काळाच्या नंतर तुम्ही जेव्हा लोकांसमोर भाषण देताना, तुमची भाषण पाहिलं, तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत नाही. तुमच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी साहेब अपराधीपणाची भावना दिसते, तुमच्या चेहऱ्यावर खोटारडेपणाची भावना दिसते. तरी सुद्धा तुम्ही भाषणच ठोकताय. 12 वर्ष झालं नरेंद्र मोदीचं लोक भाषणच ऐकताय, भाषणाला कंटाळली. नुसती भाषणबाजीपेक्षा काय केलं व तुम्ही? म्हणून लोक वैतागलेले आहे आणि म्हणून निकम्मे मोदी सरकार आणि लोकांना कार, जनतेला कार. अरे तुमच्या काळामध्ये राम सुद्धा सुरक्षित नाही राहिला. रामाच्या नावाखाली भाजप पक्ष मोठा झाला. जय श्रीरामच्या नारा लावून राम मंदिरा बांधण्याच्या, राम रथयात्रा काढली. रामाच्या नावावरती, रामाच्या जीवावरती भाजप पक्ष मोठा झाला आणि सत्तेमध्ये आला. त्या रामाचं घर, रामाच्या मंदिरातील दान पेटी सुद्धा तुम्हाला वाचवता नाही आली. तुम्ही काय भ्रष्टाचार विरोधात लढणार हो? ना खाऊंगा खाणे दूंगा. अरे रामाच्या मंदिरातील पेटी खाल्ली तरीच ती सुरक्षित तुम्हाला ठेवता आली नाही. तो घोटाळा तुम्हाला वाचवता आला नाही तुम्ही हेच का तुमचं रामराज्य? हे तुमचं रामराज्य आणि हे रामराज्य देशामध्ये आणायचं आहे का? 12 वर्षातील नरेंद्र मोदी सरकार हे त्या देशाचं सरकार नसून जनतेला झालेला कार आहे. मोदी सरकार हे देशावरचं संकट आहे. मोदी सरकार म्हणजे जनतेला झालेला फार मोठा कार आहे. हेच तुमच्या 12 वर्षाचं वर्णन करावं वाटतं. हे सत्य आहे.